ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। विषयी विरक्ती दया सर्वभूती, हरिपायी भक्ती एकनिष्ठ। अंतरी जयाते नित्य समाधान, गेले मोहमान सांडुनिया। झाली परनारी माऊली समान, अणिकाचे धन विषतुल्य। नेणे परनिंदा न बोले अनृत, सर्व भूतहित लक्षी सदा। संतांची लक्षणे वर्णिता अपार, सांगितले हे सार स्वामीने। परमपवित्र स्वामी स्वरूपानंदांची संजीवनी गाथा आणि संजीवनी गाथेमधला हा 18वा अभंग आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। ज्यावेळी गुरुदेव रानडे यांच्या पुण्यतिथीचा म्हणजे आजचा दिवस हा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि तो पुण्यतिथीच्या निमित्तानं गुरुदेवांच्या चरित्राचं स्मरण करावं असं ज्यावेळी मनामध्ये आलं तर त्यावेळी डोळ्यासमोर पहिल्यांदा जर कुठला अभंग आला असेल तर विषयी विरक्ती दया सर्वभूती स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेला अभंग आहे। आणि संत जे लिहित असतात ते बरेच वेळा स्वतःविषयीच लिहित असतात आणि त्यामुळं स्वामींनी हा जो अभंग लिहिलेला आहे त्यामध्ये जणू काही स्वतःचंच वर्णन केलेलं आहे की त्यांच्या जीवनाचं ते सारच होतं। आणि कुठलाही संत त्याचे जर गुण बघायचे गेले तर ते हेच गुण असतात। आणि त्यामुळे गुरुदेवांच्या चरित्राचा ज्यावेळी विचार केला तर म्हटलं की हेच गुण गुरुदेवांचे पण आहेत। आणि त्यामुळं संतांच्या विषयी संतांनीच लिहिलं पाहिजे ही गोष्ट सत्यच आहे। संत हे आडनाव असू शकते, त्यामुळे संत आडनाव असलं म्हणजे ती व्यक्ती संत असते असंही नाही आहे। आणि दुसरी गोष्ट तुकारामांनी सांगितलं की संतांचे ते आप्त नव्हते ते संत, म्हणजे संतांचे नातेवाईक हे संत असतीलच असं काही सांगता येत नाही। आणि त्यामुळं समर्थांचे काय किंवा स्वामी स्वरूपानंदांचे काय सगळ्या संतांचे आपल्यावरती उपकार झालेले आहेत की त्यांनी आपल्याला कुठल्याही असं अज्ञानामध्ये ठेवलेलं नाही आहे। आणि त्यातल्या त्या समर्थांचे फार उपकार झालेले आहेत। त्यामुळे जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी। चळेना ढळेना देव आसा जायचा अंतर्भाव, तोच जाणे जे महानुभाव संत साधू। जो जनामध्ये वागळे जो जनामध्ये वागे, परी जनावेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तो संत। आणि त्यामुळे याची डेफिनेशन जर बघितली तर स्वामी स्वरूपानंद काय किंवा गुरुदेव हे दोघंही त्या योग्यतेचेच होते। कारण स्वामींनी स्वतः म्हटलेलं आहे की स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्षमय। याचा अर्थ काय की त्यांच्या दृष्टीपुढे सगळीकडे भगवंतच भरलेला आहे, अनुभूतीला आलेला आहे, यावरनं ते संत होतात। एवढंच नव्हे तर आणखी कितीतरी अभंगामध्ये त्यांनी ते स्वानुभवाने लिहिलं की सगुण निर्गुण कासया भेद, एकला अभेद वासुदेव। वासुदेवा विण विश्वी नाही दुजे, नांदतो सहजे एकलाची। अणुरेणूतन भरून राहिला सकळ संपूर्ण वासुदेव। याचा अर्थ आहे की ती दृष्टी आलेली आहे आणि ती दृष्टी आलेली असल्यामुळं एकच एक भगवंत अफाट आपल्या आतमध्ये आणि बाहेर भरून राहिलेला आहे। आणि त्यामुळे गुरुदेव त्यांना अपवाद नाही, तो त्या गोष्टीला अपवाद नाही आहे गुरुदेव। म्हणजे काही गुरुदेवांचं जीवन म्हणजे ते संत हा जन्माला लागतो, जन्माला यायला लागतो, तो तयार करता येत नाही संत कधी पण। ही गोष्ट सत्य आहे की मागं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, म्हणजे इथेच सांगितलेलं होतं की एक संस्था आहे आणि त्या संस्थेचे कार्यकर्ते हे आले हॉस्पिटलमध्ये आणि ते म्हणले की तुम्हाला तर माहिती की आमची संस्था केवढी मोठी प्रगत आहे, त्यांनी आत्तापर्यंत 40 संत तयार केलेले आहेत। आता ही गोष्ट हास्यास्पद आहे ना की संत एखादी संस्था 40 संत वगैरे तयार करते, ही गोष्ट शक्य नाही होते काय, कारण संत हा जन्माला यावाच लागतो।
आणि त्यामुळे संतांच्या चरित्राचा ज्यावेळी आपण मागोवा घेतो गुरुदेवांच्या चरित्राचा, तर त्याच्या लक्षात येतं की त्यांच्या आईवडिलांनी देखील तेवढंच तपश्चर्य केलेलं आहे. त्याशिवाय काय संत पोटी जन्माला येत नाही, येऊ शकत नाही. हे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात बघितलं तर गोंदवलेकर महाराजांच्या आईला अखंड नामस्मरण तर चालू होतच होतं, पण त्याच्याबरोबर दासबोधाचं श्रवण करावं, ते पुराण ऐकावं असंही त्यांना वाटत होतं. म्हणजे काय की डोहाळे लागलेले आहेत, पण ते याचे लागलेले आहेत, अखंड नामस्मरण करा. गुरुदेवांच्या आईच्या बाबतीत गुरुदेवांनी स्वतः सांगितलेलं आहे की 1000 नामस्मरण झाल्यानंतर एक गंधाचं बोट ती खोलीच्या भिंतीवरती लावत होती. खोलीच्या भिंतीवरती 1000 नामस्मरण झाले की, तर त्यांनीच असं म्हटलेलं आहे की संपूर्ण खोलीची भिंत ही गंधाच्या बोटाने भरून गेलेली होती. याच्यावरनं लक्षात घेतलं पाहिजे की गुरुदेवांच्या आईचं नामस्मरण किती झालेलं असलं पाहिजे. आणि गुरुदेव ज्यावेळी जन्माला आले 3 जुलैला 1886 साली, तर त्याच्या आधी एक 2-3 दिवस पूर्वीच्या काळाचा तो म्हणजे केवढा मोठा तो जुना इतिहास आहे की त्या काळामध्ये एखादीची प्रसूती नीट होत नसेल किंवा ज्याला आपण बाई अडलेली आहे असं म्हणतो, अडलेली बाई आहे आणि प्रसूतीच होत नाही आहे, तर तशा प्रकारची अवस्था गुरुदेवांच्या आईची झालेली होती. 2-3 दिवस नुसत्या काळा येत आहेत, त्रास होत आहे, तळमळती बाई. आणि अशा वेळी त्या जमखंडी गावामध्ये अशी एक प्रथा होती की जर तिथल्या राजेसाहेबांनी रामेश्वराचं जर तीर्थ दिलं तर त्या बाईची प्रसूती सुलभ होत होती. आणि त्यामुळे घरातले ते नोकर ते तिकडे गेले, रात्रीच्या वेळी अपरात्री गेले, तिथं राजेसाहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना उठवलं, त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि राजेसाहेबांनी त्या मध्यरात्री तिथं आंघोळ करून देवाची पूजा करून ते रामेश्वराचं तीर्थ त्यांच्याबरोबर दिलं आणि ते पाठवून दिलं. आणि ते तीर्थ घेतल्यानंतर त्यांची प्रसूती सुलभ झाली आणि गुरुदेव जन्माला आले. हे त्यावेळी असं ठरलेलं होतं की ऑपरेशन करावं आणि त्या बाळाचे तुकडे त्यांनी स्वतः गुरुदेवांनी म्हटलं की माझा जन्म होण्याच्या आधीच मी खंड खंड करून तुकडे काढून बाहेर काढणारे होते मला ते, परंतु भगवंताचीच काय लीला असली पाहिजे की ते त्या ह्यानं जन्माला आले. आणि काय काय वैशिष्ट्य असतातच ना की गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये देखील ते वैशिष्ट्य दाखवलेलं आहे की कोणी साधू गोंदवलेकर महाराजांच्या आईनं तो बघायला म्हणजे भेटायला त्यावेळी त्या गरोदरच होत्या आणि अरे रामलाला तू यहाँ है क्या, अभी मेरे को रामेश्वर जाने की जरूरत नाही म्हणून तो तिथूनच दर्शन घेऊन परत गेला. तसं गुरुदेवांच्या बाबतीमध्ये देखील गुरुदेवांच्या आईनं सांगितलं की तुझ्या पोटी जगद्गुरू जन्माला येणार आहे. अजून जन्माला यायचीच आहे, पण भविष्य वर्णन कसं केलेलं आहे की जगद्गुरू जन्माला यायचे आहे. आणि त्यामुळं हे काहीतरी परमभाग्य असलं पाहिजे की गुरुदेव जन्माला आले आणि त्यांना परमार्थाचं पाणीनी म्हटलं जातं, म्हणजे त्यांचा अधिकार देखील केवढा मोठा असला पाहिजे. प्रचंड बुद्धिमत्ता घेऊन आलेले आहेत. लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धिमत्ता ही साधी गोष्ट नाही हो. माणसाला बुद्धी असतेच, थोड्याफार प्रमाणात असते, समजण्या इतपत असते, संसार करण्या इतपत असते, पण परमार्थातली सूक्ष्म प्रमेय समजण्या इतकी आणि पाठांतराची बुद्धी असणं आणि तेवढं प्रभुत्व त्याच्यावरती असणं ही गोष्ट फार दुर्मिळ बघायला मिळते. आणि गुरुदेवांच्या बाबतीमध्ये त्यांना ती जगन्नाथ शंकर शेठ जी स्कॉलरशिप आहे ती मॅट्रिकच्या ह्याला मिळालेली आहे. ज्यावेळी एक सद्ग्रस्त आले त्यांच्या नातवाला घेऊन की म्हणले असा असा हा मुलाला मला जगन्नाथ शंकर शेठच्या ह्याला स्कॉलरशिपला बसवायचा आहे, तर काय करावं. तर गुरुदेवांनी त्यांना सल्ला दिला की पंचकाव्यातील कमीत कमी 1000 ते 2000 श्लोक याच्याकडून पाठ करून घ्या. आता लक्षात घ्या की 1000-2000 श्लोक याच्याकडनं पाठ करून घ्या पंचकाव्यातले, म्हणजे ह्याला जगन्नाथ शंकर शेठला बसता येईल. याचा अर्थ काय की त्यांना ते पाठवतं, म्हणजे तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्या ठिकाणी होती म्हणून त्यांना ती जगन्नाथ शंकर शेठ ही स्कॉलरशिप मिळाली. आणि ती स्कॉलरशिप मिळवणारे ते पहिले विद्यार्थी असल्यामुळं जमखंडीच्या राजेसाहेबांनी हत्तीवरून साखर वाटलेली आहे. म्हणजे केवढं मोठं त्याचं कौतुक पण करण्यात आलेलं दिसून येतं. आणि त्यामुळं ज्यावेळी सगळ्या चरित्राचा आपण पूर्णपणे विचार करतो त्यावेळी लक्षात येतं की पहिला जो आहे ते विषयी विरक्ती असा शब्द स्वामी स्वरूपानंदांनी वापरलेला आहे. काय की हा
परमार्थाची जी इमारत जी उभी आहे ती विवेक, वैराग्य, शमदमादी, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व या 4 पायऱ्यावरती उभी आहे. आणि त्यामुळं जे वैराग्याची शिवणे देखील, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे वैराग्याची शिवच म्हणजे ते परत पोचलेलेच नाही आहेत, विवेकाची भाषा जाणतच नाही आहेत, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. आणि त्यामुळं काय आहे, विरक्तीविना ज्ञान तगणेची नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, विरक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही आणि ते राहत पण नाही ज्ञान. आणि त्यामुळं काय आहे की पहिली गोष्ट काय की विषयांपासून विरक्ती हा शब्द, आणि गुरुदेवांच्या बाबतीमध्ये ते लक्षात येतं की ते विरक्तच पुरुष म्हणून जन्माला. कुठल्याही प्रकारचं म्हणजे वयाच्या 15 वर्ष मुलं आपल्याकडे किती काय काय छंद आणि काय लहान लहान मुलांचे असतात की नाही, तशा प्रकारचा त्यांचा हा भावच नव्हता. त्यांनी 1901 साली भाऊसाहेब महाराजांचा अनुग्रह जमखंडीमध्येच घेतला त्यांनी. बसप्पा कटगे यांच्या घरी त्यांचा तो अनुग्रह झाला आणि त्यांचा साध्यायी जो कल्लप्पा भोकरे जो होता तो त्याला मीडिएटर होता. कारण कल्लप्पानं त्यांच्या आधी अनुग्रह घेतला होता आणि त्याला काय काय वेगवेगळे अनुभव पारमार्थिक यायला लागलेले होते. त्याला प्रकाश दिसायचा, त्याला आणखीन काहीतरी दर्शन व्हायचे की ज्याला आपण नाद श्रवण प्रकाश दर्शन म्हणतो. तर ते सगळे अनुभव त्याला यायला लागले होते आणि त्याच्या कुतूहलापोटी ते गुरुदेवांना सांगितल्यानंतर गुरुदेवांनी देखील त्यांना वाटलं की अनुग्रह घेतला पाहिजे. आणि भाऊसाहेब महाराजांच्याकडनं त्यांनी 1901 साली अनुग्रह घेतलेला आहे. 1901 साली वैकुंठ चतुर्दशीचा तो दिवस होता. गुरुदेवांनी असं म्हटलं की अनुग्रह घेतल्यानंतर इथून पुढं मी नामासाठीच जगायचं असं ठरलं होतं. आता ही गोष्ट अनुग्रह झालेल्याच्या मुलगा 15 वर्षाचा आहे आणि तो सांगतो की मी इथून पुढं नामासाठीच जगायचं ठरलेलं आहे आणि तेच माझं जीवन आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात येते की विषयांच्याकडे विरक्ती जर नसेल तर असं मनात येणारच नाही. कधी असं मनात कधीच येणार नाही की आपण नामासाठी जगावं. गोंदवलेकर महाराजांनी म्हटले की नामासाठी जगणं चांगलं आहे, पण ही व्यक्ती केवळ नामासाठीच जगते आहे. आणि त्याच्यानंतर मग पुण्याला आल्यानंतर देखील अभ्यास फक्त हा एकच डोक्यामध्ये आहे त्यांच्या. आणि सर्व परीक्षेमध्ये गुरुदेव हे पहिले आलेले आहे. म्हणजे काय बुद्धिमत्ता पण असलेली आहे. BAला त्यांनी गणित घेऊन ते BA झालेले आहेत आणि पुढं तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ते MA झालेले आहेत. आणि ते करत करत त्यांना ती हे पण लागलेली आहे, नोकरी पण लागलेली आहे. आणि हे सगळं करत असताना देखील ज्यावेळी BAला परीक्षा झाल्यानंतर ते भाऊसाहेब महाराजांना भेटायला गेले, तर भेटायला गेल्यानंतर त्यांनी म्हटले की कृपादृष्टी असू दे, कृपादृष्टी असू दे. म्हटल्यानंतर ते म्हटले कृपा करून दृष्टी ठेवा, म्हणजे कृपादृष्टी आहे जसं काय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कृपा करून श्वासावरती नाम चालू आहे की नाही ह्याच्यावरती लक्ष असू दे. आणि हे भ्रूमध्याच्या ठिकाणी देखील देवाचे द्वारे उभा क्षणभरी, तर तिथं तुमचं लक्ष आहे की नाही बा, तिथं करून दृष्टी ठेवा, म्हणजे कृपादृष्टी आहेच. म्हणजे अशा प्रकारची त्यांना एक हेच दिलेलं आहे. आणि मग ती सूचना दिल्यानंतर आता विचार करा की जिथं सद्गुरू 3-3 तासाच्या 3 बैठकी करतायत. भाऊसाहेब मुंदीकर महाराज, भाऊसाहेब महाराजांच्या 3-3 तासाच्या 3 नामस्मरणाच्या बैठकी असायच्या. आणि त्याचबरोबर रात्रीची जे नामस्मरण होतं ते उभं राहून करत होतं. उमदीला तिथे खोली आहे. आता ती खोली म्हणजे काय की थोडंसं चेंजेस केलेलं, पण त्या खोलीमध्ये 2 बांबू रोवून ठेवलेले होते आणि ते उभं राहून त्या बांबूच्या इथं असे उभे राहायचे मध्ये, आणि तिथं रात्रीचं नामस्मरण ते त्यांचं चालायचं. आणि असं जवळजवळ नामस्मरण त्याने 18 वर्षपर्यंत केलं उभं राहून नामस्मरण. म्हणजे हा आदर्श ज्यावेळी डोळ्यासमोर असतो त्यावेळी आपलं नामस्मरण देखील तेवढ्याच उंचीवरती गेलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात येते. आणि त्यामुळे गुरुदेव कॉलेजमध्ये असताना देखील म्हणजे विषय आपला विरक्तीचा कसा आहे की कारण काय की शेवटी जर बाकीच्या सगळ्या गोष्टी जर धंदे आपण करत बसलो तर आपल्याला नामस्मरणासाठी वेळ मिळणं शक्यच नाही आहे. आज आपली परिस्थिती काय आहे की 8-10 तास
कामाच्या ह्याच्यामध्ये निघून गेले, झोपडीमध्ये 8 तास गेले आणि बाकीच्या कामामध्ये आणखी तर कुठं एखाद दुसरा तास परमार्थासाठी माणूस देऊ शकतो. आणि भाऊसाहेब महाराजांचं म्हणणं असं होतं की निम्मे श्वास परमार्थासाठी आणि निम्मे श्वास प्रपंचासाठी वापरा. म्हणजे 21,600 जपा नेमून दिली ती अजपा. म्हणजे दिवसभरामध्ये 21,600 श्वास होतात, त्यातले 10,800 श्वास तुम्ही नामस्मरणासाठी म्हणजे 12 तासाचा परमार्थ तुम्ही करा आणि 12 तासाचा संसार करा, असं त्यांचं म्हणणं होतं. विचार केला पाहिजे की 12 तासाचं नामस्मरण करणारे किती आहेत. पण गुरुदेवांच्या बाबतीमध्ये तसं नव्हतं. कॉलेजमध्ये असताना देखील त्यांचं 6 ते 7 तास नामस्मरण चाललं. 6 ते 7 तास नामस्मरण चाललं. आणि त्यामुळे काय आहे की ही अंतःकरणामध्ये ती भावना विरक्तीची, वैराग्याची होती, म्हणूनच ते नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करता करता जे त्यांच्या सद्गुरूंना अनुभव येत होते, मग ते अनुभव हेच आहेत ना आपले, की नाद आहे, श्रवण आहे, प्रकाशदर्शन आहे, रंगदर्शी आहे, स्पर्शदर्शी आहेत, अशा अनेक प्रकारचे अनुभव येता येतात. त्यांना वाटलं की हा मार्ग योग्य आहे. आणि हा मार्ग योग्य असल्यामुळं ती विरक्ती, ते वैराग्य त्यांना पुढं पुढं घेऊन गेलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची ज्या 2 गोष्टी झालेल्या आहेत की 1909 साली त्यांना मेंदूचा क्षय झाला. आणि त्या काळामध्ये म्हणजे 1909 सालामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यावेळी ॲम्बिस्ट्रिन, रिफाम्पिसिन, इथॅम्बुटाल, INH ह्यातलं कुठलंही औषध काहीही नाही. आणि असं काही औषध नाही आहे, केवळ वैद्य लागवणकरांचं औषध त्यांनी तिथं चालू केलेलं आहे. आणि मग त्यांनी ते भाऊसाहेब महाराजांना पत्र वगैरे पाठवलं की असं आहे, मला चक्कर येते आहे, घेरी येते आहे, त्याच्यानंतर मला घाम जास्त सुटतोय, संध्याकाळचा ताप येतोय, दृष्टी ठेवता येत नाही, अशी अनेक प्रकारची पत्रं त्यांनी लिहून पाठवलेली आहेत. आणि हे सगळं पाठवत असताना देखील भाऊसाहेब महाराजांनी त्यांना तो एक आश्वासन दिलेलं आहे की नामस्मरण चालू ठेवावं आणि हे असं हे घ्यावं, हे करावं, हात शेकावं वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेतच. पण या सगळ्यामध्ये काय की आईचा जो सहभाग आहे ना, तो फार मोठा आहे. गुरुदेवांनी स्वतः म्हटलेलं आहे की माझ्या आईच्यामुळं माझा परमार्थ वाढीला लागला, माझ्या आईच्यामुळं माझा परमार्थ वाढीला लागला. आणि आई त्यांना सांगायची, रामू उठ, थोडा वेळ का होईना बस, नामस्मरण कर, परत झोप, पण तू आत्ताची वेळ, नेमाची वेळ वाया घालवू नकोस. आणि त्यामुळं असं मोटिवेट करत राहिल्यामुळं त्यांना ते नामस्मरण करता आलं. आणि पुढे पुढे ते अनुभव इतके वाढत गेले की त्यांनी शेवटी 1920 साली, म्हणजे हा काळ इतका मोठा आहे की 1909 साली देखील त्यांचं 7-8 तासाचं नामस्मरण होत होतं. पुढं आणखीन ते वाढत वाढत जाऊन 12 तासापर्यंत नामस्मरण गेलेलं आहे. आणि काकासाहेब कारखान्यासाठी त्यांना विचारलेलं होतं 1915 साली की का हो रामभाऊ, नेमामध्ये कल्पना येतात का? तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की सुमारे 1 तासभर कल्पना येतात, पण त्याच्यानंतर काही कल्पना येत नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 1915 साली म्हणजे 1 तासाच्या ते पलीकडे बसत असले पाहिजे. आज आम्ही काय करतो, आमचं नामस्मरण हे फुटकळ असतं की केव्हा एकदा माळ संपते आणि तो मेरुमणी येतो याच्याकडे आमचं लक्ष असतं. पहिली गोष्ट कधी माळ संपते. आणि मग दुसरी गोष्ट काय, फुटकेपणे एकवटले तेने तुटक ध्याने गेली, जे समर्थ म्हणतात की आधीच ते मन गोळा होतच नाही आहे, विषयांचा पडला विसर असं कधी होतच नाही ना. सगळे विचार डोक्यात घेऊन, विषय डोक्यात घेऊन आपण बसणार. आणि त्यामुळे ते नामस्मरण, आणि इथं 1 तास सुमारे कल्पना येतात आणि त्याच्याकडे पुढं कल्पनाच येत नाही आहेत. आणि पुढे हीच गोष्ट 1917 साली ज्यावेळी काकासाहेब कारखान्याची त्यांना विचारले की काय रामभाऊ, तर ते म्हटले तैलधार होता अखंड नाम चालू आहे, नामाचं 1 क्षण देखील विस्मरण नाही, 1 क्षण देखील विस्मरण नाही. त्यांच्या आजारपणामुळे एकाने सांगितलं होतं की विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणा म्हणजे तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. तर त्यांनी ते ऐकून घेतलं. ते म्हटले की काय असं काय बोलले नाही, ते तुम्ही काय सांगायला आला वगैरे असं काय बोलले. त्यांनी ते ऐकून घेतलं. ते गेल्यानंतर ते म्हणाले की नामाचं 1 क्षणभर विस्मरण नाही, तर आणि पुन्हा विष्णू सहस्रनाम घेण्याचं काही कारण पण काही नाही. आणि हे वाढतं हे साधन होता 1920 साली
म्हणजे अथक प्रयत्न झालेले आहेत बघा. 1901 साली ते 19 वर्षे गेलेली आहेत. 19 वर्षाची म्हणजे किमान 1.5 तपाची साधना होऊन अधिक होऊन 1920 साली ते म्हणतात की जो ईश्वराचा साक्षात्कार प्रल्हाद, नारद, आपण ते ध्रुव हे जे म्हणतो महाभागवत जे आलेले आहेत, तर त्यांना जो ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे तोच साक्षात्कार मला महाराजांच्या कृपेनं झालेला आहे. आता माझ्यापुरता परमार्थ संपला. आता ही गोष्ट अशी छाती टोकून सांगायला पाहिजे ना की माझ्यापुरता परमार्थ संपलेला आहे. म्हणजे इथून पुढं काय आहे की माझ्यापुरता जरी संपलेला असला तरी देखील देह शिल्लक राहतोच ना, देह असतोच की तो. आणि त्यामुळे इथं जर पुढं जर महाराजांनी माझ्यावरती कृपा केली तर जे काही जगाच्या उद्धाराचं कार्य जे आहे ते आपोआपच चालू होईल, ते त्यांच्या कृपेनंच होईल. म्हणजे 19 वर्ष अथक प्रयत्न करतोय, मध्ये त्याला तो TB झालेला आहे, काय बऱ्याच गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत. आहार त्यांचा अत्यंत कमी होता. दिवसातनं ते 4 ते 5 वेळा किंवा 6 वेळा चहा घेत असेल, तो स्वतः तयार केलेला चहा असायचा. बाकी अन्नाचं ग्रहण वगैरे त्यांनी केलं नाही, कित्येक वर्ष केलेलं नाही अन्नाचं ग्रहण. आणि त्यांना विचारलं होतं की कसं काय तुमचं, अहो तुम्ही हे 4-5 वेळा चहा घेताय, हार्डली इट मॅटर्स 300-400 कॅलरीज वगैरे वगैरे, आणि माणसाला जगण्यासाठी 1500-1600 कॅलरी वगैरे लागतात. तर ते म्हणले की आय नो द सोर्स ऑफ एनर्जी, हाऊ टू टॅप दॅट एनर्जी. पीपल डझंट नो द सोर्स. आणि त्यामुळं चहा करताना देखील एक विशिष्ट पद्धतीने ते स्वतः चहा करत, पाणी ठेवायचं, स्वतःच पाणी ठेवायचं, त्याच्यानंतर मुठीनं साखर घालायची, 4-5 वगैरे प्रकारचे दुधाची पातेली असायची, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे चहा असायचे. त्यांना ज्या चहावरती एखादं वस्तूचं दर्शन म्हणजे त्या परमेश्वराचं दर्शन जर देत असेल तो चहा घ्यायचा, तो त्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचा, त्याच्यानंतर केशर, वेलदोडे, लवंगा, काय जे काढेवाजा जो काय असतील त्या सगळ्या वस्तू घालायच्या, आणि त्याच्यानंतर त्यातला फक्त अर्धा कप ते पीत होते आणि बाकीचा सगळा प्रसाद म्हणून वाटत होते. आणि वैशिष्ट्य असं आहे की ज्यांनी ज्यांनी हा गुरुदेवांचा चहाचा प्रसाद घेतलेला आहे ते जवळजवळ शतकापर्यंत वाटचाल करत गेलेली माणसं आहेत. असं लक्षात येतं की ज्यांनी गुरुदेवांचा 90च्या पुढंच पार झालेले असे लोक आहेत ते. म्हणजे काय की अशा प्रकारची ती आंतरिक स्थिती त्यांची ती होती. आणि त्यामुळे काय आहे की विषयापासून विरक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते अंतिम अवस्था प्राप्त होणं शक्य नाही. आणि त्याच्यानंतर मग जे अंतःकरणात बदल होतात, आपण नेहमी म्हणतो की दया, क्षमा, शांती ते देवाची वस्ती. वास्तविक पाहता हे सगळे जे गुण आहेत ते दैवी गुणच आहेत, दैवी गुण आहेत. आणि त्याच्यामुळे काय आहे की दया सर्वभूती कधी येते, ज्यावेळी ती व्यक्ती विश्वात्मक होऊन जाते. प्रत्येक समोर येणारी व्यक्ती म्हणजे जणू काय मीच आहे. आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी समस्त हे जाणून स्वरूप माझ. ज्ञानेश्वरीतली वय की ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत सगळीकडे माझं स्वरूपच भरलेलं आहे. मग वाढ धाकुटे न म्हणते, सजीव निर्जीव नेणती, देखल्या वस्तू उजलुटते मीच म्हणून. हे सगळीकडे मीच भरून राहिलेलं आहे. अखंड अगर्वता असती, विनय हे चितायची संपत्ती, जे जय जय मंत्री अर्पिती माझ्याची ठाई. आणि त्यामुळं अंतःकरणामध्ये ती विनम्रता येते, ती दया येते, ती क्षमा येते, ती शांती येते, या सर्वच्या सर्व गोष्टी येतात. आणि त्यामुळे ती दया असल्यामुळं सर्वभूती म्हणजे सगळ्यांच्या बाबतीमध्ये ती असते. मग तो काय जे का रंजले गांजले ते अशी म्हणे जो आपले जे तुकाराम महाराज सांगतात, तसं प्रत्येक जीवाला तो आत्मानंद प्राप्त झाला पाहिजे, प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे. त्या जन्ममरणाच्या चक्रातून हे सगळे जीव जे अडकलेले आहेत ते बाहेर पडले पाहिजेत. ही जी अंतःकरणातली जी प्रेरणा जी आहे, प्रेम जे आहे ते दयेमधनं कन्वर्ट होऊन तिथं ती प्राप्त होते. गुरुदेवांच्या चरित्रामध्ये अनंत अशी उदाहरणं आहेत. म्हणजे जीवाचा उद्धार व्हावा म्हणून हा महात्मा प्रयत्न करतोच आहे. 1920 साली त्यांना तो अधिकार प्राप्त झाला, सद्गुरू पदाचा अधिकार प्राप्त झाला. पण त्यावेळी अंबुराव महाराज हयात असल्यामुळे ते म्हणले की
मी काय कुणाला अनुग्रह वगैरे देणार काय नाही, नाम देणार नाही. तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत या भानगडीत मी पडणार नाही. आणि पुढे 1933 साली ज्यावेळी अंबुराव महाराज गेले त्याच्यानंतर 1935 नंतर त्यांनी ते नाम द्यायला वगैरे सुरुवात केली. म्हणजे इतकी वर्ष ते थांबले म्हणजे साधन चालूच होतं, पण त्यांनी कुणालाही नाम दिलं नाही. कारण स्वतः अंबुराव महाराज आहेत, बाबा तिथं आहेत, आपण नाम देण्याचं काही कारण काय नाही. आणि पुढं मग किती वर्ष 1957 पर्यंत नाम देतात ते. अगदी मरणाच्या आधी म्हणजे 6 जूनला त्यांचं निर्याण झालं. 3 जूनला त्यांची तब्येत बघण्यासाठी मुंबईचे काही डॉक्टर आले, आणि त्यातले डॉक्टर एक आजगावकर म्हणून एक आलेले आहेत. तब्येत इतकी क्षीण झालेली होती की बोलता येत नव्हतं, काही नाही, नुसतं अस्थिचर्म राहिलेलं आहे आणि क्षीण आवाज आहे. तर त्या दिवशी देखील त्यांनी 5-6 लोकांना नाम दिलेलं होतं. आणि नाम देण्याची पद्धत त्यांची तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते स्वतः नाम देत नव्हते, तर काकासाहेब कारखानीस आणि काकासाहेब तुळपुळे यांच्यामार्फत ते नाम दिलं जायचं. ते नाम वाहक होते. त्यांनी सांगायचं की हां याला हे नाम दे, त्याला ते नाम दे. आणि त्या दिवशी इतकं ते सगळ्यांना ते हेक्टिक वगैरे. काकासाहेब कारखानीस म्हणाले की आता मी तिथं जाऊन काय कसं सांगायचं. ते डॉक्टर आजगावकर म्हणाले की मला नाम घ्यायचं आहे. मुंबईवरून आले होते ते खास, आणि मला नाम घ्यायचं आहे आणि बघा विचारून. तर म्हणले सकाळपासून 5-6 जणांचं विचारून झालं आहे, आता रागावतीत काय अशी शंका मनामध्ये होती. आणि म्हणून ते गेले आणि ते म्हणले की असं डॉक्टर आजगावकर आलेले, त्यांनी ते ना इनिशिएशन पाहिजे, म्हणजे नामाची सुरुवात पाहिजे. तर ते क्षीणपणे हसले आणि म्हणले दया सर्वभूती. अहो काय माणूस मरणोन्मुख आहेत, आता देहाची खोळ सोडायची आणि तरी देखील शरणागत झालेला आहे. तनु मुनी जीवे चरणाशी लागावे असं एक व्यक्ती आलेली आहे. तर त्यांना त्यांनी विचारलं की त्यांचं काय बघा, ते कुलदेवतेचं नाव, आणि त्यांनी ते 3 बोटांनी सांगितलं की हे नाम त्यांना द्या. म्हणजे त्याच्यानंतर कोणाला नाम दिलं नाही, म्हणून ते शेवटचं शेंडेफळ आहे असं म्हणतात आजगावकर. एक कडी उठती तर मगा की शेवटचं त्यांना ते नाम दिलेलं आहे. म्हणजे शेवटच्या अखेरपर्यंत त्यांनी ते काम केलेलं दिसून येतं. दामले मामलेदार नावाचे एक सद्ग्रस्त होते, त्यांना त्यांची इच्छा होती की आपण गुरुदेवांच्याकडनं नाम घ्यावं. तर गुरुदेवांनी असं म्हटलेलं आहे की दामले मामलेदारासाला नाम देण्यासाठी निंबाळच्या ओढ्यामध्ये मी 2 तासाचा नेम केला, म्हणजे नामस्मरण केलं. आणि त्या नेमामध्ये मला जे काही नाम ऐकू आलं ते नाम मी त्या दामले मामलेदारांना दिलं. विचार करणार की एखाद्या व्यक्तीला जर नाम द्यायचं असेल तर ते काय, आपल्याकडे बरेच वेळा कसं होतं की प्रत्येक संप्रदायामध्ये, म्हणजे कलावती यांच्या संप्रदायामध्ये सगळ्यांना ओम नमः शिवाय हे नामच दिलेलं आहे. किंवा गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायामध्ये श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र दिलेला आहे. किंवा आपण वारकरी संप्रदायात ओम रामकृष्ण हरी हे झालं की. पण गुरुदेवांच्या संप्रदायात प्रत्येकाला नाम वेगळं दिलेलं आहे. एकच नाम सगळ्यांना दिलेलं नाही, प्रत्येकाचं नाम हे वेगळंच आहे. त्यामुळे काय की त्यांना जे प्रेरणा झालेली आहे त्या प्रेरणेतून त्यांना जे वाटलं, त्यांना जे अंतःप्रेरणेतून आलं, किंवा त्यांनी जे असं म्हटलं की स्वर्गातून नाम आलेले ते मी दिलेलं आहे, तर ते नाम त्याला दिलेलं असल्यामुळं दामले मामलेदाराला जे काही नाम त्यांना नेमामध्ये ऐकवलं ते नाम त्यांनी त्याला दिलेलं आहे. म्हणजे विचार करण्यासाठी ही गोष्ट आहे की एखाद्या शिष्याला अनुग्रह पाहिजे आहे तर त्यासाठी सद्गुरू 2 तासाची साधना करून त्यांना जे नाम ऐकू येतं ते, म्हणजे दया सर्वभूती कशी असते हे लक्षात येतं. काय वेळा काय होतं की वेळ निघून गेलेली असते. हो, अपसंगी मास्तर म्हणून जे होते, हेडमास्तर होते ते, आणि त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांना सांगितलं होतं की ये माझ्याकडे राहा आणि माझे काम वगैरे कर. पण त्यांच्या ते लक्षातच आलं नाही, कारण ते घरची जबाबदारी असल्यामुळं, आईवडिलांची जबाबदारी, भावांची जबाबदारी, त्यामुळे ते म्हटले नाही मला काही जमणार नाही, म्हटले तुमच्याबरोबर येऊन राहायला जमणार नाही. ते वास्तविक आता संतांचा प्रत्यक्ष सहवास लाभत असताना देखील म्हणजे त्यावेळी बुद्धी माणसाला होत नाही ती. आणि ज्यावेळी ते रिटायर झाले तर त्यांच्या स्वप्नामध्ये गुरुदेव गेले आणि गुरुदेव म्हणाले काय केस पांढरे झाले की आता कधी येणार आमच्याकडे, या की आता. आणि हा स्वप्नातला दृष्टांत बघितल्यानंतर ते सकाळी म्हटले की अरे गुरुदेव स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी असं म्हटले. आणि मग ते गेले निंबाळला. तर त्या आल्याबरोबर
गुरुदेवांनी तेच वाक्य म्हटलं, काय आला काय केस पांढरे झाले आता कधी येणार होता आमच्याकडे, तेच वाक्य ते बोललेले. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की जीवाचा उद्धार व्हावा म्हणून सद्गुरू स्वतः दयाबुद्धीनं प्रेरित होऊन स्वप्नामध्ये जाऊन त्या व्यक्तीला देखील ते प्रेरित करतात की तू घेतलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जीवाचा उद्धार आहे. आणि त्यामुळे विषयी विरक्ती, दया, सरावभूती, हरिपायी भक्ती, एकनिष्ठ भक्ती. एक रखमाईचा पती धरीला मी चित्ती, तेणीचे झाले कामं निवारीला भरवून. एक धरून ठेवलाय म्हटलं नाही की बाकीचं काही नाही. आणि त्यामुळे त्यांची हरिपायी भक्ती याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्यावरती असलेली भक्ती म्हणजे हरिपायी भक्तीच आहे. कारण भाऊसाहेब महाराजांना ते प्रत्यक्ष देवच मानत होते. जे स्वामी स्वरूपानंद म्हणतात की गुरु तोची देव, ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानो, तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती, देई पराशांती भाविका ते, भक्तिभावे जाता तयासी शरण, होतसे ओळखणं स्वरूपाचे, स्वामी म्हणे वंदी सद्गुरू पावले, भले आकारले परब्रह्म. साक्षात परब्रह्मच आहे. आणि त्यामुळे भाऊसाहेब महाराजांचा जर शब्द असेल तर तो काळ्या दगडावरची रेघ असं ते समजतं. ज्यावेळी 1909 साली ते तब्येत अत्यंत खराब झालेली आहे, आईबरोबर ते गेलेले इंचगरीला, आणि आईच्या डोळ्यातनं पाणी येते की रामूचं होणार कसं ना, हाऊ ही इज गोइंग टू सर्वाइव्ह असा प्रश्न आहे. आणि त्यावेळी भाऊसाहेब महाराजांना विचारलं की काय कसं घेतं, तर भाऊसाहेब महाराजांनी वरती बैल आणि ते म्हटले 60 वर्षापर्यंत याला काय काळजी करण्याचं काय कारण नाही. आणि त्यामुळं ज्यावेळी 60 वर्ष पूर्ण झाली गुरुदेवांना, त्यावेळी ते म्हटले भाऊसाहेब महाराजांनी शब्द आपला खरा गेलेला आहे. आणि निष्ठाच एवढी जबरदस्त होती की नाही भाऊसाहेब महाराजांच्यावर की त्यांचा शब्द कधी खोटा होऊ शकत नाही, शक्यच नाही. आणि म्हणून 60व्या वर्षी पुढे त्याच्या आधी त्यांनी एकदा प्रयत्न करून बघितला की त्यांना असं वाटायला आपण जातोय वाटतं एक मृत्यूपत्र तयार करूया. आणि मृत्यूपत्र तयार करून ते म्हटले की अंबुराव महाराजांना म्हटले की याच्यावरती तुम्ही साक्षीदार म्हणून सह्या करा. तर अंबुराव महाराज म्हटले महाराजांनी तुला सांगितले 60 वर्षाचं आयुष्य, मी याच्यावरती सही करणार नाही. महाराजांनी सांगितलं म्हणजे फिनिश. ज्यावेळी अंबुराव महाराज आणि ती जालियाच्या भक्तांची थोडीशी हे झाली, काय एक शाब्दिक चकमक झाली आणि ते म्हटले की हा माझा मठ आहे. तर भाऊसाहेब महाराज म्हणाले की ज्या अर्थी तू माझा मठ आहे असं म्हणतोस, त्या अर्थी तू या मठात देह ठेवत नाहीस म्हणले. आणि अंबुराव महाराजांनी मठात देव ठेवलं नाही, विजापूरला देव ठेव. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा शब्द म्हणजे तो एकच. आणि त्यामुळे हरिपायी भक्ती एकनिष्ठ म्हणजे ह्याच्यामध्ये पाठीमागचा भावच असा आहे की त्यांच्या दृष्टीनं दोन्ही गोष्टी आहेत. भगवंताच्या ठिकाणी त्यांची निष्ठा ही होतीच होती, त्याबद्दल काय प्रश्न काही नाहीच आहे. पण आपला देव कोण असेल तर आपले सद्गुरू हेच आपले देव आहेत. आणि म्हणून त्यांच्या पायी निष्ठा जी आहे ती अगदी त्यांची अनन्य निष्ठा होती. एकदा महाराजांनी सांगितलेलं आहे, महाराजांच्या कानावरती घातलेलं आहे, त्याच्या पुढकलीकडे काय काय त्यांनी म्हणून तर दिवसातून अनेक वेळा बाहेर जाताना येताना ती भाऊसाहेब महाराजांची आरती आणि अंगारा घेतल्याशिवाय कुठं जातच नव्हतं. कुठली वस्तू घरात आणली तर ती पहिल्यांदा महाराजांच्या पुढे ठेवायची, आरती करायची आणि मगच वापरायला घ्यायची. म्हणजे काय की पुन्हा तो संस्कारच अंतःकरणावरती झाला होता की जे काय होते ते महाराजांच्यामुळे होते आणि महाराजांशिवाय आपला दुसरा देवच नाही आहे. आणि त्यामुळे हरिपायी भक्ती एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ दुसरा विचारच नाही. आणि ते एकच आपल्या जीवनाचं कार्य असं तुम्ही धरून ठेवलं. जे काय असेल ते देवासाठी करा. ज्यावेळी रिटायर्ड लोक वगैरे यायचे तर ते म्हणाले की खूप छान वेळ सार्थकी लावताय म्हणतात असं म्हणायचं. रिटायर्ड लोकांना नाराज आता आला काय, आता काय करून करून भागले, असलं कधी ते बोलले नाही. दया अंतःकरणामध्ये असल्यामुळं, प्रेम असल्यामुळं वा वा खूप छान, देवासाठी वेळ काढलेला आहे, नामस्मरण करा, चांगली गोष्ट आहे असं सांगायचं. आणि डोक्यामध्ये तो दुसरा एक विचारच नाही. भक्ती, नामस्मरण, काहीतरी त्याला पूरक वाचन हेच करत राहायचं असं ते. ज्यावेळी त्यांना काकासाहेब कारखाने यानं विचारलं की 24 तास नामस्मरण, 24 तास नामस्मरण करणं शक्य नाही आहे म्हणले. त्याला पूरक अशा गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्यामुळे ग्रंथलेखन करणं, त्याच्यानंतर काही वाचन करणं,
काही बाकीच्या गोष्टी करणं, या सगळ्या ज्याला पूरक असतील त्या करत होते. आणि 1 मिनिट देखील वाया घालवावा अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छाच नव्हती. अलाहाबादला असताना ते महादेव मामा आणि गंगाधर आपटे हे तरुण होते व सगळे अनेक लोक घरी राहायला यायचे. घर कायम भरलेलं, विद्यार्थ्यांनी भरलेलं घर, विद्यार्थी राहायला असायचे तिथे अलाहाबादला असताना. आणि त्या तरुण वयामध्ये एक अट्रॅक्शन असतं ते म्हणजे सिनेमाचं अट्रॅक्शन. आता काय मोबाईलच हातात असल्यामुळं मोबाईलमध्ये रील्स बघत राहणे आणि काहीतरी पिक्चर बघत राहणे किंवा काहीतरी हे बघत राहणे, हे अट्रॅक्शन आहे ना, आपल्याला झालेलं अट्रॅक्शनच आहे. आणि त्यामध्ये वेळ आपला वाया भरपूर वेळ जातच असतो. तर हे महादेव मामा आणि गंगाधर आपटे रात्रीच्या सिनेमाला गेले होते, कुणालाही न सांगता. आणि रात्री 12 वाजलेले आहेत, पिक्चर सुटलेला आहे. आणि ते मग भिंतीवरनं बघतात तर सगळीकडे सामसूम झालेली आहे. आणि भिंतीवरनं उड्या टाकून हे आत आले. आणि आता पुढनं कसं जाणार ना, म्हणून पाठीमागच्या दरवाजाने आले. पाठीमागच्या दरवाजाने उडून आत आले तर बघतात तर गुरुदेव समोरच उभे आहेत. गुरुदेवांनी पहिलं वाक्य, अरे रे किती वेळ वाया घालवला तुम्ही. आणि म्हणून गुरुदेवांनी साष्टांग नमस्कार केला, त्याचा साष्टांग नमस्कार केला. आणि हे अक्षरशः घामाघूम झाले. यांनी पुन्हा कान पकडले, पुन्हा नमस्कार केले, 4-5 वेळा नमस्कार केले. आणि ते म्हणले की अरे वेळ वाया घालवू नका रे, देवासाठी काहीतरी करा रे. आणि रात्री 12 वाजता ते पुन्हा आपल्या नामस्मरणाने त्या नियमाला किंवा काही याला, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दिवसभर त्या डोक्यामध्ये तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम जी गोष्ट म्हणतो की नाही, त्याच्या कथनामध्ये, चिंतनामध्ये आणि त्या बोधामध्येच राहण्याचा प्रयत्न त्याने अखंड केला. आणि म्हणून ते हरिपायी भक्ती एकनिष्ठ की देव जे काही करतो आहे ते आपल्यासाठीच करतोय, चांगल्यासाठीच करतो. अंतरी जया ते नित्य समाधान गेले मोहमान सांडून या. आता ही समाधान ही शब्दाची हे लोकांना बरेच वेळा कळलेलंच नाही. आपल्याला काय, आपल्या मनासारखं झालं की समाधान, आपल्या मनासारखं नाही झालं की असमाधान. लगेच चेहऱ्यावरून आपलं फेस इज द मिरर ऑफ माइंड म्हणतो की नाही, की मनामध्ये ते आलं की लगेचच काय होत नाही म्हटलं की चेहरा पडलेला आहे. ॲक्च्युली समाधान या शब्दाचा अर्थच आहे समाधान. धा म्हणजे बुद्धी हो, समबुद्धी राहणे, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजय, ही अंतःकरणाची स्थिती ज्याची झालेली आहे त्याला ती समाधान वृत्ती प्राप्त झाली. थोडक्यात म्हणजे काय की आता ते आमचा प्रशांत आमचं सांगतो तो म्हणजे हाय काय नाय काय, जे हाय काय आणि नाय काय हो असलं तर, आणि तेच गोंधळेकर मला म्हणतात असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, यानं काय फरक पडत नाही आहे. यानं ज्यावेळी फरक पडत नाही आणि त्यामुळे काय अंतरी जया ते आतमध्येच समाधान प्राप्त झालं पाहिजे. आतमध्ये कधी समाधान प्राप्त होणार, ज्यावेळी मी देह मन बुद्धी नसून साक्षात आत्मस्वरूपच आहे ही अनुभूती ज्याला येते त्याला ते समाधान प्राप्त झालेलं असतं. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्माची अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, आता देह प्रारब्धी टाकला सावकाश. म्हणजे देह प्रारब्धावरती सोडून देत होतो मनुष्य. आणि म्हणून तर गुरुदेवांनी असं म्हटलं की गेल्या 40 वर्षामध्ये एकही दिवस असा माझा नव्हता की ज्यावेळी माझी तब्येत धड होती. मी कायमचाच आजारी, म्हणजे 40 वर्ष ज्या महात्म्याची तब्येत धड नाही आहे, ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत आहेत, तरी देखील चित्तामध्ये जी शांती आहे, तृप्ती आहे, आनंद आहे, समाधान आहे, ते कुठं ढळत नाही. याचं कारण आहे अंतरी शांत झालेलं आहे. आता होणारं ते होय नका, जाणार ते जाय नका, तुटली मनाची आशंका जन्ममृत्यूची, संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगी करून. म्हणजे मुख्य देवाला ओळखलेलं असल्यामुळं अंतरी जया ते नित्य समाधान. आणि त्यामुळे नित्य समाधान प्राप्त झालेलं असल्यामुळं की जीवनामध्ये दुःख आली नाहीत काय, आली की दुःख आली नाहीत, आली. म्हणजे एक 2 वर्षाच्या काळामध्ये पत्नी, मुलगा आणि आई हे तिघही गेले हो, तिघही गेले. त्यांनी असं म्हटलेलं आहे की देवाकडे जर शब्द टाकला असता तर देवानं तो शब्द माघारी फिरून दिला नसता. म्हणजे जर देवाने यांनी सांगितलं असतं की हिला ठेव,
तिला घेऊन जाऊ नकोस, तर तो शब्द माघारी फिरला नसता. पण देव जे करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो, भल्यासाठीच करतो, म्हणून मी काही शब्द टाकला. आणि आई ज्यावेळी ती अत्यवस्थ झाली तर ते म्हटले, ते देवाला म्हणाले, देवा तुझ्या मनात असेल तसं कर, तिला राहायचं असेल तर राहू दे आणि नेणार असला तरी. आणि ती समबुद्धी जी आहे कशी, म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणणं सोपं आहे, पाठ करणं सोपं आहे. म्हणजे स्थितप्रज्ञस्य का भाषा वगैरे सहज लिहिलंय म्हणू शकेल मनुष्य. दुःखेषु अनुविद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहाः वित राग भय क्रोधा स्थिती म्हणणं सोपं आहे, हो श्लोक पाठ होणं सोपं आहे, अर्थ देखील सांगता येईल. पण ती ज्यावेळी परिस्थिती अंतःकरणावरती येते त्यावेळी काय. आणि ज्यावेळी त्यांना तारले, व्यंकटेश इज सिरियस आणि स्टार्ट इमिडिएटली, असं त्याने पुण्यामध्ये तार. ती तार आल्यानंतर तिने ती तार खिशामध्ये ठेवली. कारण त्याच दिवशी जमखंडीमध्ये परशुराम हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता आणि ते प्रमुख पाहुणे होते. त्याच्यानंतर ते कोल्हापूरला, इथं त्यांची पत्नी वगैरे सगळे होते. पण हे कोल्हापूरला उतरण्या डायरेक्ट मिरजेला गेले. तिथून ते जमखंडीला गेले. मग त्यांनी तिथं ते काकासाहेब काकाणी सगळे वगैरे होते. ते म्हणले काय, ते खोलीतलं सगळं वातावरण बघितल्यानंतर त्यांनी तार काढून दाखवले की असं आहे. त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाला. त्या जमखंडीच्या त्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं तासभर व्याख्यान झालं. सगळा कार्यक्रम त्यांनी तो पार पडला. आणि नंतर ते इकडं आले तर त्यांना विचारलं की तुम्ही परस्पर कोल्हापूरला का गेला नाही. तर मला आधीच लक्षात आलं होतं की जाऊन काय फरक पडणार नाही, जे व्हायचं ते होणारच आहे. म्हणजे ती दृष्टी असल्यामुळं की काय होणार आहेत घटना, काय जीवनामध्ये होणार आहेत हे सगळं माहितीच आहे हो. आणि त्यामुळे त्यांचं वाक्य काय होतं की गॉड हॅज गिवन हिम, गॉड हॅज गिवन, गॉड हॅज टेकन हिम, ब्लेस बी द गॉड्स विल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या सगळ्यांच्या समोर म्हटलंय की भगवंताची इच्छा जी आहे तीच, म्हणून देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करीले ते मानावे, मगच सहज स्वभावे कृपाळू देव. ही ओवी पाठ करणं सोपं आहे. पण ज्यावेळी असा प्रसंग अंतःकरणावरती येतो की जीवनात येतो त्यावेळी विचार करण्याची गोष्ट असते की काय नेमकं यावेळी केलं पाहिजे. आणि ते गुरुवारांनी ती गोष्ट केली की त्या कार्यक्रमाला ते हजर राहिले. गेले मोहमान सांडून या. ॲक्च्युली काय आहे की माणसाला मोह हा आहेच, मोह आहेच ना त्याला. वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा ह्या ईषणा त्याच्या अंतःकरणामध्ये आहेत. काय वेळा काय असते की सामाजिक भय असल्यामुळं माणूस वित्तेषणा आणि दारेषणा याच्याकडं तो दुर्लक्ष करतो की काय म्हणतो की नाही बाबा कुठंतरी आपल्या भाषेमध्ये गावलं बिवलं तर काय करायचं, म्हणजे सापडलं तर काय करायचं. आणि बरेच वेळा असं होतं ना, माणसं सापडतात आणि मग ते लाचलुचपत ह्याचा सगळा त्याच्यावरती हे येतो आणि बाका प्रसंग येतो. मग काय काय जण नोटा तोंडात गिळतात वगैरे सगळे काय काय गोष्टी करतात. पण याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की मोहमान हे गेलेलेच असतात हो त्यांचे. आणि त्यामुळे काय आहे की हे दोन खड्डे तर आहेतच वित्तेषणादार, पण सगळ्यात सूक्ष्म आणि डोळ्यांना न दिसणारा खड्डा जो असतो तो मानाची अपेक्षा, मानाची जी अपेक्षा जी असते की नाही. आणि त्यामुळं आज ते सोशल मीडियावरती आम्ही जे काय लगेचच्या लगेच, म्हणजे इथं कार्यक्रम झाला की लगेच अपलोड करून की झाली सेवा झाली, असं झालं तसं झालं, हे आमचा कार्यक्रम झाला, इकडे गेलो होतो, हे जे चाललेलं आहे ना याच्यामध्ये ती लोकेशनाचा भाग आहे की आपल्याला लोकांनी ओळखलं पाहिजे, माझं काय चाललं ते लोकांना कळलं पाहिजे, मी किती मोठा आहे ते कळलं पाहिजे, माझे किती कॉन्टॅक्ट्स आहेत ते सगळं कळलं पाहिजे. या प्रकारची धारणा आहे हो ती सध्या अंतःकरणामध्ये. आणि त्यामुळे इथे काय झालेलं आहे की मोह आणि मान हे दोन्ही गोष्टी गेलेल्याच आहेत हो. ज्यावेळी सद्गुरूंचा अनुग्रह झाला तर संप्रदायाची पद्धत काय आहे, पद्धत ही आहे की अंगाऱ्याला शिवून शपथ घ्यायची आहे की मी परद्रव्य आणि परस्त्रीपासून दूर राहील. म्हणजे हा संप्रदायाचा नियमच आहे तिथं, अंगाऱ्याला शिवून शपथ घ्यायची. आणि त्यामुळं गुरुदेवांना कुठल्याही गोष्टीचा मोह हा झालाच नाही. म्हणजे आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना देखील कुणी जर त्यांना सांगितलं की मी मदत करतो तर त्यांनी कधीही मदत घेतली नाही. म्हटले की नाही, आपल्या संप्रदायाच्या नियमानुसार नाही ते जमत नाही.
त्यांना आणखीन एक प्रश्न असाच काकासाहेबांनी विचारलं की अहो तुम्ही लेख वगैरे का लिहित नाही, म्हणजे ह्याच्यामधले लेख वगैरे टाईम्समध्ये वगैरे. तर ते म्हटले की माणसानं नेहमी शाश्वत कार्य केलं पाहिजे. अशा प्रकारचे लेख लिहिल्यानंतर त्या काळामधली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. टाईम्समध्ये जर एक लिहिला तर मला 30 रुपये सहजपणे ती मिळते. 30 रुपये त्या काळामध्ये फार मोठे होते. 30 रुपये. तर म्हटल्या असलं काम मला करायचं नाही, मला शाश्वत काम करायचं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोह त्यांच्या अंतःकरणामध्ये तो नव्हताच, शिवलेलाच नव्हता. त्याच्यानंतर मानही त्यांना, म्हणजे कोण काय म्हणते याच्याबद्दल फिकीर नव्हती हो त्यांना. लोकांना काय हो की लोक जे तुकाराम म्हणतात की कोणी वंदा कोणी निंदा, आम्हा सोयीताचा धंदा हो. तर तसं कोणी लोकांनी निंदा केली तर त्याची काही फारशी फिकीर त्याची त्यांना नव्हतीच. आणि हे पण नव्हतं त्यांना की सन्मान झाला पाहिजे असं ते कधी वाटलंच नाही. तर ज्यावेळी त्यांना ते त्यांच्यावरती एखादी विशेषांक काढावा वगैरे म्हणून जर विचार आला तर ते म्हटले की एक सेल्युलर ॲनिमल, जर आपण पॅरामोशियम आणि अमोइबा म्हणतो ना आपण, वन सेल्युलर युनिसेल्युलर, तर त्याच्यापेक्षाही मी मोठा नाही आहे म्हटले. त्यापेक्षाही मी मोठा नाही आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की ज्यावेळी त्यांना चान्सलर्स मेडल मिळालं मुंबई विद्यापीठात, पहिल्यांदा आले ना मुंबई विद्यापीठात ते प्रथम आल्यानंतर त्यांना चान्सलर्स मेडल मिळालं. आणि मग त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की चला आपण एक ग्रुप फोटो काढूया म्हणून ते गुंडपत गलकर त्यांची मित्रमंडळी. आणि त्यांनी सांगितलं की ते तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे काही मेडल्स मिळालेले आहेत ते कोटाला लावा म्हटले सगळे मेडल, कारण कित्येक मेडल्स त्यांना मिळालेले होते. तर त्याच्यावरती ते म्हणाले मी काय प्रदर्शनात बक्षीस मिळालेला बैल आहे का म्हटले. प्रदर्शनात बक्षीस मिळालेला बैल आहे काय, मला असलं काही करायचं नाही. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही कुठं हे झाला, कुणी तक्रार केली, कुणी काहीतरी विरुद्ध काय त्यांनी डोक्यात विचार कधी आणला नाही. आणि त्यामुळे काय मोह आणि मान ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी सोडूनच दिलेल्या. म्हणजे जर आपण ऑफिसमध्ये जर काही त्या काळामध्ये टाक आणि हे लिहायचे ना, टाक लिहिण्यासाठी निपो वापरायचे, त्याच्यानंतर शाळेची दौत वगैरे वापरायची, काही कागद वापरले जायचे. तर हे स्वतःच्या पैशातून जेवढं घेतलं त्याच्या चौपट आणून तिथं टाकायचं, कारण काय ते घ्यायचं नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग काय कुणाकडे पैसे मागणं नाही, कुणाकडे काय नाही. आणि आज देखील मला सांगायला अभिमान वाटतो की निंबाळ आश्रमामध्ये आपण कितीही दिवस राहावा पण कोणीही आपल्याकडे एक नवा पैसा देखील तिथं मागत नाही. एक नवा पैसा मागत नाही की तुम्ही इतके दिवस राहिला. आणि आता आपण तर बघतोय की डिलक्स रूम पाहिजे का, इतकी हे फी आहे, 7 दिवसाचा शिबिर, इतकी वर्गणी, इतकी फी, अमकं तमकं, म्हणजे हे आपल्याला प्रोफेशनल मॅनेजमेंट कशी जाते. आणि इथं 1 रुपया नव्हे, एक नवा पैसा कोण मागत नाही की किती दिवस राहावा. आणि 2 टाईम चहा, नाश्ता, 2 वेळा जेवण, सगळं काही दिलं जातं. राहायची देखील सोय फुकट केली जाते. याच्यावरनं लक्षात घेतलं पाहिजे की ते किती भिनलेलं आहे की कोणाकडे काही मागायचं नाही. देवाच्या कृपेनं कमी काही पडतच नसते. आणि त्यामुळे काय की मोहमान सांडूनच गेलेले आहेत. झाली परनारी माऊली समान आणि का ते धन विषतुल्य. आता काय आधी शपथ घेतलेलीच आहे. शपथच घेतलेली असल्यामुळं ते हाड्या मासामध्ये इतकं खेळलेलं असतं की नाही की गुरुदेवांना कुठल्याही परिस्थितीत स्त्रियांनी नमस्कार केलेला चालायचा नाही, म्हणजे नमस्कार करायचाच नाही. गुरुदेव तिथं जाऊन उभं राहायचं, पायावरती डोकं वगैरे असल्या कुठल्याही भानगडे स्त्रियांनी नमस्कार करायचा नाही. म्हणजे काय प्रश्न देत नाही तर या बसा चर्चा करूया तुमचं काय असल्या काही शब्दच नाही तिथं. गुरुदेवांना नमस्कार करायचा नाही. नमस्कार करायचा असेल तर भाऊसाहेब महाराजांच्या फोटोनं करा. दुसरी गोष्ट काय की ते सगळ्या शिष्यांच्या मध्ये पर्कोलेट झालेलं होतं. अंबुराव महाराजांची एक आठवण आहे की अंबुराव महाराज एकदा नेमाला बसले होते. पलीकडे शिवलिंगोबा म्हणजे या देखील अत्यंत ज्ञानी अशा भाऊसाहेब महाराजांच्या अनुग्रहित शिष्य, ज्ञानी म्हणजे ज्ञानपूर्ण अवस्था. तर त्या दोघंही एका तिथे बसले होते. आणि भाऊसाहेब अंबुराव महाराजांच्या लक्षात आलं की शिवलिंगोबा बसले. ते चट दिशी तिथून आपलं ते सगळं उचललं आणि ते बाहेर जाऊन बसले. नंतर त्यांना विचारलं की अहो बाबा तुम्ही बाहेर उठून का आला.
नाही म्हणले शिवलिंगबा तिथं बसलेले आहेत, अक्का बसल्या तिथं. म्हणले अक्का देखील म्हातारे आहेत आणि तुम्ही देखील म्हातारेच झालेला आहात, मग तुम्हाला भय कसलं? तसं नाही म्हटले ते. त्या स्त्री देह घेऊन आलेल्या आहेत आणि मी पुरुष देह घेऊन आलेलो आहे. त्या स्त्री देह घेऊन आलेले आहेत आणि मी पुरुष देह घेऊन आलेलो आहे. आणि माझ्या हातून जर काय चुकलं तर सगळा परमार्थ वाया जाईल. आणि म्हणजे काय की इतकं काटेकोरपणे त्यांनी प्रत्येकाने ते स्वतःवरती लक्ष ठेवलेलं होतं. आणि त्यामुळं झाली परनारी माऊली समान, म्हणजे जे तुकाराम महाराज जे म्हणतात की नाही, परावया नारी माऊली समान, हे तो नेमून गेले ठाईचीचे जाये माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. हे जे तुकाराम महाराज म्हणतात की नाही, तीच गोष्ट इथं सांगितली गेलेली आहे. दुसरी काही गोष्ट सांगितलेली नाही आहे. कारण काय, ही पथ्य आहे की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. आणि म्हणून झाली परनारी माऊली समान आणिकाचे धन विषतुल्य, की कुणाकडून काहीही अपेक्षा त्यांनी कधीही केले नाही, कुणाकडूनच काय अपेक्षा केली. आणि त्यामुळं मध्यंतरी त्यांची परिस्थिती इतकी खालवली आहे की आता काय करावं हा प्रश्न होता. आणि त्यांच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ पॉप्युलेशन फिलॉसॉफी याचे 200 ग्रंथ होते. आणि त्यांच्या मनामध्ये आले की आता हे ग्रंथ जर विकले गेले, त्यांनी नवीन ग्रंथ काढायचं म्हटलं तर ते कसं असतं की संतांची जरी बायको असली तरी देखील ती बायकोच असते ना शेवटी. तर त्या म्हटल्या आधीचेच ग्रंथ खपलेले नाही आहेत आणि परत नवीन ग्रंथ आणि हे कशाला काढायला काय म्हटले. तर त्यांनी मग त्यांच्या ओळखीचे जे मामलेदार होते त्यांचे कोणतरी होते, तर त्यांच्यातर्फे त्यांनी ते 200 प्रती विकून टाकले. आणि मग ते 200 प्रती विकल्यामुळे थोडे पैसे त्यांना आले. म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे की कसं डोक्यामध्ये तो विषयच नाही की आपल्याला आता काहीतरी मिळालं पाहिजे. आणि हे किंवा संस्था जरी त्यांनी ती स्थापन केलेली असली तरी ते म्हटले की संस्था मी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यातून मीच माझा पगार काढून घ्यायचा, ही गोष्ट बरी दिसत नाही. आणि म्हणून त्यांनी अलाहाबादला ते तिथं लेक्चरशिप पत्करली. म्हणजे संस्था माणसं काढतातच ना, अनेक संस्था असतातच. आताही मग आपल्याला आजूबाजूला भरपूर संस्था असतात. त्याच्यानंतर ते ट्रस्ट वगैरे त्याचा केलेला असतो. आणि ट्रस्ट करून पुन्हा पुन्हा आव्हान पण आपण करतच असतो ना, की भक्त मंडळ, भक्त निवास बांधायचं आहे, अमकं बांधायचं आहे, तमकं बांधायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते पैसे गोळा करायचे आणि त्याच्यानंतर ते पैसे ट्रस्टमध्ये होतात. आणि मग आपण AC गाडी घ्यायची हो, महाराजांना लागते. महाराजांचा देह महत्त्वाचा असल्यामुळं महाराजांना AC कार लागते, पण घेताना ते ट्रस्टच्या नावाने घ्यायचे हो. म्हणजे आपला काय संबंध, गाडी माझी नाहीच आहे, ट्रस्टची आहे. म्हणजे ही एन्जॉयज एव्हरीथिंग. अशा प्रकारची गोष्ट गुरुदेवांच्या बाबतीत कधी घडली नाही, नेवर. कितीतरी माणसं म्हणजे मुलं विद्यार्थी तिथे घरामध्ये राहायला, त्यांचं खाण्यापिण्याचा सगळ्याचा खर्च ते स्वतः आपल्या खिशातनं करतायत. पण तू इथं माझ्याकडे राहतोय, घराकडनं मनी ऑर्डर येते की नाही बघ, पैसे मला द्यायला लागते, असले विचारच मनामध्ये नाही. जे काय असेल ते सरळ हाताने खर्च करत राहणं, ही एवढी मोठी गोष्ट त्यांनी केली. म्हणून अनेकाचे धन विषय, अपेक्षा नाही, मानाची नाही, धनाची नाही, कशाचीच नाही अपेक्षा. त्यामुळे अनेकाचे धन विषतुल्य. नेणे पर निंदा न बोल रे अनुनत सर्व भूत हित लक्षित. आता गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संतांची निंदा होतेच ना. त्यांची निंदा करणारे लोक हजारो शेकडोने असतात. सगळीकडे आपली पण निंदा होतच असते. म्हणजे जे लोक आपल्यासमोर स्तुती करत असतात तेच आपल्या माघारी जाऊन निंदा करत असतात. त्यामुळे यात काय नवीन काय नाही. त्यामुळे स्तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केन चित, हे जे भगवद्गीतेचं लक्षण जे भक्तांना सांगितलं ते हेच आहे. त्यामुळं यांनी स्वतः कोणाची निंदा केली नाही, पण त्यांच्यासमोर निंदा करणारे लोक असायचे की हा माणूस बघितला का तुम्ही, आत्ता जो येऊन गेला तो असा करतो, तसा करतो, तसा करतो, असं ते ग्रस्त गुरुदेवांना सांगितलं. ते गुरुदेव काय बोलले नाहीत. त्याच्यानंतर तो गेल्यानंतर ते म्हणाले की तो माणूस कसा आहे हे मला कळत नाही का म्हटले. काय असते माहिती काय, पारदर्शी गोष्ट असतात हो या सगळ्या. आपल्या मनातला बारीकसा तरंग देखील सद्गुरूंना कळतो. ही गोष्ट ज्याला कळते की नाही तो अत्यंत सावध असतो. वामनराव कुलकर्णी म्हणून एक गुरुदेवांचे अनुग्रहित होते आणि
कोणतरी आलं आणि ते आले होते बेंगलोरवरून. आणि बेंगलोरवरून आल्यानंतर त्यांनी येताना बेंगलोरला वगैरे फुलांचे हार वगैरे सुंदर सुंदर मिळतात ना, गुलाबाची फुलं, मोगऱ्याची फुलं, अगदी हाय क्वालिटी, म्हणजे हाराची त्या काळात देखील भरपूर किंमत असली पाहिजे. आता आपण बघतो की हे मंत्र्यांना वगैरे मोठमोठे हार घातले जातात, 10-15 हजार रुपयाचा, 20,000 रुपयाचा हार असू शकतो तो, एवढे मोठमोठे हार. तर त्यांनी तो हार त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या मनात आलं की आपल्याला काय असे हार महाराजांना फोटोला वगैरे घालणं शक्य होणार नाही. तर हा विचार मनाबरोबर आल्याबरोबर गुरुदेव त्यांच्या जवळ गेले, म्हणले की अहो असल्या गोष्टींची काही गरज नसते हो, देव फक्त भाव बघत असतो म्हटलं. म्हणजे त्यांच्या मनात विचार आल्याबरोबर गुरुदेवाने असं म्हटलं की देव फक्त भाव बनत असतो. म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म तरंग विचाराचा देखील तो सद्गुरूंना कळत असतो. म्हणून आपण विचार करताना देखील काय विचार करतोय याचा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे ते म्हटले की हा माणूस कसा आहे मला कळत नाही का, म्हटले कळतोय की म्हण. दुर्गुण हे वरवरचे पडलेले असतात, दुर्गुण हे वरवरचे पडले असतात, त्याच्या आतमध्ये सद्गुण असतात आणि त्याचा सद्गुण आपण शोधून काढून तो आपल्या परमार्थासाठी उपयोग करून घेणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. हे लोक लक्षातच घेत नाहीत. आणि आपल्याकडे ते आपल्याला सवय झाली ना की व्यक्तीसमोर बघितले की आपल्याला त्याचे गुण काय आठवत नाहीत, गुण नाही आठवत, दुर्गुणच आठवतात. हे हा हे काय हा असा आहे, तो तसा आहे, तसा आहे. म्हणजे काय की हेच संतांचं. म्हणून नेणेपरनिंदा, निंदेमुळं काय होतं, ज्याची ज्याचे ध्यान तेची होय मन, म्हणून हे अवघे सारा पांडुरंग दृढ करा, हे ज्यावेळी सांगतात की नाही तुकाराम महाराज, त्याचं कारण काय, निंदेमुळं गुणांचं चिंतन होतं ना, त्याच्या गुणांचं अवगुणांचं चिंतन झाल्यामुळं ते गुण आपल्याला येतात, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, त्याची निंदा केल्यामुळं आपलं अंतःकरण अपवित्र होतं, आपलं मन कलुषित होतं. आणि म्हणून नेणेपरनिंदा, न बोले अनृत, की दुसऱ्याचं वाईट व्हावं असा कुठल्याही प्रकारचं बोलणं त्यांच्याकडून होतच नाही. त्यांचं ते हेच होणार, कल्याणाचंच बोलणं होणार, कल्याण त्याचं होऊ दे असंच त्यांना वाटणार. आणि म्हणून दुसऱ्याचं कोणाचं तरी वाईट व्हावं, तळपट व्हावं असं कधी मनात संतांच्या येऊच शकत नाही. ते सर्वांनाच जवळ करतात. गोंधळेकर महाराजांच्या जीवनात एक गोष्ट खूप मला ती उद्बोधक आणि खूप छान वाटते. काय होतं की आईवडिलांच्या माघारी जर बराच पैसा ठेवला गेलेला असेल आणि जर त्याच्यावरती जर कंट्रोल त्या मुलाचा राहिला नसेल तर तो अत्यंत अवगुणी, दुर्गुणी काहीतरी होऊन जातो. आणि मग त्याचे ते गुण बघितल्यानंतर कोण त्याला जवळ करत नाही. आणि असाच एक माणूस ग्रस्त, त्याला कोणीच जवळ करेना, कारण त्याचे दुर्गुण इतके सगळे झालेले होते तिथे. गोंधळेकर महाराज आलेले होते आणि मग त्यानं बाहेरनं निरोप पाठवला की मी असा असा आलेलो आहे आणि आत आलं तर चालेल काय. तर ते म्हणले या. आणि त्याला त्यांनी जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं सगळ्या जगानं जरी तुला टाकलेला असला तरी मी तुला टाकणार नाही. ही गोष्ट त्यातली महत्त्वाची आहे. त्यामुळे काय, ज्यावेळी आम्ही गुरुदेवांच्या चरणाजवळ गेलो त्यावेळी काय आमच्या अंतःकरणामध्ये सगळे काही विवेक, वैराग्य, शमदमादी, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व या 4 गोष्टी होत्या का, त्यातल्या कुठलीही गोष्ट नव्हती आमच्याकडे. पण तरी देखील याच्यामध्ये देखील तो अव्यक्त परमात्माच भरलेला आहे. हा देखील परमार्थाचा अधिकारीच आहे, हा नाम घेण्याला योग्यच आहे असं जाणून त्यांनी आपल्याला ते नाम दिलेलं असतं. आणि त्यामुळं काय आहे की सर्व न बोले अनृत, सर्व भूत हित लक्षी सदा, की या भूतमात्राचं हित कशामध्ये आहे त्याच्यावरतीच फक्त त्यांचं लक्ष असतं, दुसरा कुठलंही लक्ष त्याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यामुळं काय की याचं कारण काय आहे, ते असं का झालेलं आहे, कारण मी सर्वत्र भरून राहिलेलं आहे, मी सर्वत्र भरून राहिलेलं आहे असं भाव अंतःकरणामध्ये असल्यामुळं त्यांना असं कुठेही वाटत नाही की हा कोणतरी परका आहे. ते सोलापूरचे गोपाळराव औरंगाबादकर म्हणून होते आणि ते सॅनिटरी इन्स्पेक्टर होते. आणि ते नेहमी आपलं सोलापूर ते निंबाळ जवळ असल्यामुळे ते बरीच लोक यायचे नाही. ते आल्यानंतर तुम्ही हा जो आता मेचा आपला सीझन होता, तो मेचा सीझन असल्यामुळे आंब्याचा, गुरुदेवांनी विचारले की काय मार्केटमध्ये आंबे आलेत काय, सहजपणे विचारलं होतं मी. तर ते म्हणलं पुढच्या वेळी आल्यानं येताना गोपाळरावांनी 2 डझन चांगले हापूस आंबे आणून तिथं आरतीच्या वेळी ठेवले तिथे.
आणि ते गुरुदेवांनी ते बघितले आणि ते म्हणले की नैवेद्य दाखवा आणि सगळ्यांना वाटून टाका. त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी परत विचारलं की आंबे काही शिल्लक आहेत काय? होय म्हणले, गोपाळरावांनी तुमच्यासाठी 6 आंबे काढून ठेवलेले आहेत. तर त्याच्यावरती गुरुदेव असं म्हणाले की तुम्ही खाल्ले म्हणजे मला मिळाल्यासारखेच होतात, मला वेगळेपणानं देण्याची गरज नाही आहे. याचा अर्थ काय आहे की ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासी बोलिले श्रीकृष्ण. सर्वांच्या डोळ्यांनी तोच पाहतो, सर्वांच्या मुखाने तोच खातो, सर्वांच्या कानाने तोच ऐकतो. अशा प्रकारची आंतरिक स्थिती ही संतांची झालेली असल्यामुळं सर्व भूतहित लक्षात की सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तिचं कल्याण कशामुळं होईल, कसं होईल हे समजू शकतं. त्या वामनराव कुलकर्णींनीच आणखीन एक आठवण लिहिलेली आहे. काय होतं की सद्गुरूंच्या पुढं सगळ्या अनंत गोष्टी आपण समस्या हे मांडतच असतो, कारण काय आपला संसारच समस्यांनी भरलेला असतो. आणि त्यामुळे त्यांची जी मुलगी होती की त्यांची प्रेमाला तिचं लग्न काहीतरी ठरायचं होतं आणि त्याला 2 स्थळं आलेली होती आणि त्यांनी ते कानावरती घातलेलं होतं. ते म्हणले त्यांच्याकडनं काहीतरी होकार वगैरे. तर ॲक्च्युली दोघांच्याकडनं होकार झाला नाही, म्हणजे आलाच नाही. आणि त्यांना वाटलं गुरुदेवाने असं का करावं. तर पुढं लक्षात असं आलं की ते दोघंही जे ज्यांनी ते पसंती वगैरे होती ती, तर ते थोड्याच काळामध्ये ते निवर्तले हो. म्हणजे सद्गुरूंना देखील ज्यावेळी आपण असं काहीतरी साकडं टाकतो तर त्यावेळी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या हिताचं जे आहे तेच ते करतात, अहित कधी करू शकत नाहीत. ज्यावेळी गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीमध्ये बोलताना विचारलं तर ते भाऊसाहेब महाराज म्हणाले की गोंदवलेकर महाराजांच्याकडे कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम या 3 शक्ती होत्या, पण एकच शक्ती नव्हती. काय सांगायला नाही म्हटलं, कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम या 3 शक्ती आणि एकच शक्ती कुठली? कुणाचं हे अहित करण्याची शक्ती त्यांच्याकडे नव्हती, कुणाचं हे अहित त्यांनी केलं नाही. आणि म्हणून काय की सर्वभूत हित लक्षी सदा, ह्याच्यामध्ये हेच गोष्ट आहे की सर्व भूतमात्रांचं त्यांनी कल्याणच केलं, शेवटच्या दिवसापर्यंत कल्याण केलं. एक तर आपण स्वतः उत्तुंग जीवन जगले ते जगलेच. म्हणजे पूर्वीचे संचित म्हणून ते जन्माला आले, त्याच्यानंतर ये जन्मीची कमाई तिसरी दी पाही गुरुकृपा, म्हणजे पूर्वीचं संचित म्हणून ते जन्माला आले. अनंत जन्मांतरीचं काहीतरी पुण्य जोडलं असेल त्यांनी म्हणून ते जन्माला आले. त्यांना सद्गुरू शाब्देजपर्यंत निष्णात भेटले, कारण सद्गुरू जसा भेटणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते भेटले त्यांना देवस्वरूप वाटले. त्यांचा अनुग्रह त्यांनी घेतला आणि 19 वर्षाची तडक साधना करून त्यांनी ते अंतिम देह पुढे ती झाली गुरुकृपा, म्हणजे गुरुकृपा झाली. आणि त्यांना तो अधिकार पण प्राप्त झाला. म्हणजे त्यांना एक स्वप्नामध्ये असं दिसलं की भाऊसाहेब महाराज आलेले आहे स्वप्नामध्ये आणि त्यांनी आपल्या डोक्यावरची टोपी त्यांच्या डोक्यावरती घातली आणि ते म्हणले तापा, म्हणजे द्या आता. म्हणजे याचा अर्थ काय की माझ्या गुरुपदवी आता तुला पुढं प्राप्त झालेली आहे आणि तू आता पुढं ते कार्य चालू करू शकतोस. म्हणजे इथपर्यंत ती अवस्था त्यांची गेली. आणि त्याच्यानंतर त्या 1935 पासून ते 1957पर्यंत अखंड नामस्मरण, लोकांचा उद्धार आणि आपल्यासाठी, म्हणजे जसं ती माझी काया माझी वाणी गेला म्हणलं अंतःकरणी परी मी आहे जगज्जवने निरंतर, आत्माराम दासबोध हे माझे स्वरूप सिद्ध, आस्था न करावा खेद जना माझे. तसं गुरुदेवांनी संत वचनामृत सगळी लिहिली. म्हणजे रामदास वचनामृत लिहिलं, तुकाराम वचनामृत लिहिलं, हे सगळे भागवत, एकनाथ वचनामृत, म्हणजे हे सगळे ग्रंथ, ज्ञानेश्वर वचनामृत दिलं. संतांच्या अभंगाचं एक कंपायलेशन त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी हा जगन्मान्य ग्रंथ त्यांनी लिहिला. मिस्टिसिझम इन कन्नड लिटरेचर, हिंदी लिटरेचर, आणि नंतर भगवद्गीता ॲज ए फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, याच्यापर्यंत ते सगळे ग्रंथ लिहिले. म्हणजे हे सगळं ग्रंथ त्यांनी सांगितलं आहे, स्वतः म्हटलेले आहेत की ग्रंथलेखन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठंतरी मॉन्युमेंट आणि काहीतरी उभं करण्यापेक्षा ग्रंथलेखन हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून काय की मी जरी गेलो असलो तरी ग्रंथ माझे आहेत. म्हणून काय ते त्यांनी जे समर्थ म्हटलं की नाही की आत्मारामात दासबोध, तसं हे गुरुदेवांचे सगळे ग्रंथ केवळ आपल्यासाठी आहेत आणि कारण ते मार्गदर्शन करतात.
आणि ते मार्गदर्शन त्यांनी केल्यामुळं आपण ते बघून बघून त्यातनं पुढं आपण मार्ग काढू शकतो की जेणेकरून आपल्याला ते रिअलायझेशन झालं पाहिजे. कारण काय त्यांनी म्हटलेलंच आहे, गॉड रिअलायझेशन ऑर सेल्फ रिअलायझेशन इज अँड ओनली एम ऑफ लाईफ फॉर वन सेल्फ अँड फॉर अदर्स. म्हणजे स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी एकमेव देव आहे की भगवंताचा साक्षात्कार करून घेईल. आणि तीच गोष्ट समर्थांनी सांगितली ना, नरदेह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थ गेले नानागाचे मृत्यूपंथी. त्यामुळे काय की ही जर सार्थकता साधायची असेल तर कसल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती माणसाच्या आड येऊ शकत नाही. स्त्री का पुरुष देह आड येऊ शकत नाही, आजारी पण त्याचा आड येऊ शकत नाही. हे गुरुदेवांच्या चरित्रामधून दिसतंय हो की 40 वर्ष आजारी तरी देखील त्यांच्या ते आड परमार्थ येऊ शकला नाही. आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे तरी आड येऊ शकले नाही. आणि ज्यावेळी त्यांना डीन झालेले होते 1935-36 दरम्यान, ही जो फॅकल्टी ऑफ डीन, 1400 रुपये त्यांना पगार होता. तर त्यांना त्यांच्या विचारलं की 1400 रुपये पगार कसे असतात ते, तर म्हटले मी तरी कधी बघितलं 1400 रुपये कसे असतात ते. तो चेक असतो, कागद असतो आणि तो आपला चपराशी भवान दिन तो बँकेत भरून टाकतो. मी तरी कधी बघितलेले 1400 रुपये. म्हणजे कशी परामुखता असते की नाही तर 1400 रुपये पगार काय नाही. म्हणजे अशा प्रकारचं आंतरिक जीवन जगत ती अंतिम अवस्था शेवटची 6 जूनला ज्यावेळी अक्षरशः त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी त्याला उचलून त्या गाडीमध्ये बसवलं आणि त्या गाडीमध्ये बसवून ते नामस्मरणासाठी कुठंतरी जाऊन आले. आणि त्याच्यानंतर ते आरती भजन ऐकता आपल्या कन्येकडून, आपल्या यांच्याकडून, नातवाकडून, मुखामध्ये पत्नीकडून पाणी घेऊन शांतपणे देहाची खोल सोडून, हुकमी मरण म्हणतात ना, झाकल्या घटीचा दिवा नेणे झाले काय पांडवा, तसं ते अगदी शांतपणे देहाची खोल सोडून दिली. म्हणजे त्या मृत्यूवरती देखील त्यांनी आधीच जिंकलेला होताच, पण देह सोडताना देखील कुठल्याही मनावरती चेहऱ्यावरती क्लेश नाही. अगदी क्लेशरहित संतोषी जीवन म्हणतात तसं ते जीवन, ते उत्तुंग जीवन जगत आले. आणि त्यामुळे जे ह्यांनी सांगितलेलं आहे की संतांची लक्षणे वर्णिता अपार, सांगितले हे सारं स्वामी म्हणे की लक्षणं अपारच आहे. त्या लक्षणांच्या पलीकडं खरं म्हणजे तर संत असतात. आणि पण हे सारभूत जे काही सांगितलं त्याच्यावरून आपल्याला गुरुदेवांच्या चरित्राची उंची आणि त्यांची हिमालयासारखी जी उंची आहे ती आपल्याला कळलेली आहे. म्हणून या हिमालयाच्या पायथ्याशी बसून आपण त्यांना विनंती करूया की आम्हाला ती परमार्थ करण्याची, नामस्मरण करण्याची बुद्धी द्यावी. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज